फक्त 11,000 रुपयांसाठी लाच घेतलेल्या एका शासकीय अधिकाऱ्याला आता 5 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्यामुळे थोडीशी लाच चालते असा समज ठेवणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा मानला जात आहे. जगन्नाथ मारुती कुंभार वय 57, तत्कालीन मंडळाधिकारी पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर यांनी एका नागरिकांकडून 11,000ची लाच मागितली होती. तक्रारदाराच्या मुलाला त्याच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचा अहवाल तहसीलदारांकडे लवकर पाठवण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. पण तक्रारदाराने लाच देण्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून कुंभार यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. हा गुन्हा 2015 मध्ये झाला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन 5 मे 2026 रोजी न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने कुंभार यांना दोषी ठरवून 5 वर्ष सक्तमजुरी व 15,000 रुपये दंड, 5 वर्ष सक्तमजुरी व 15,000 रुपये दंड कलम 13 अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी 1 वर्ष शिक्षा वाढणार आहे. लाच घेतल्यास उशीर झाला तरी कारवाई होतेच. करिअर, नोकरी आणि प्रतिष्ठा सगळं धोक्यात येऊ शकतं. लाच देऊ नका, तक्रार करा. कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, व्हॉट्सअप क्रमांक 940410 64.